रामराम मंडळी, रामराम. विद्येचे आणि कलेचे आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात. शत्रू ही नतमस्तक होईल तिथे, असा पुत्र होता आमचा धर्मवीर संभाजी राजा. अशा राजाला आमच्या मंडळाचा त्रिवार मानाचा मुजरा. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ, निष्ठावंत, शब्दाचे पक्के, कार्यकर्त्यांच्या हाकेला धावणारे, करवीरचा मानदंड, आदरणीय आमदार, लोकनेते स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. श्री धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळ कुंभार गल्ली सांगरोळ यंदाच्या 36व्या वर्षात मोठ्या ताकदीने आणि उत्साहाने पदार्पण करीत असताना घेऊन आलो आहोत एक तुफान कॉमेडी डान्सिकल फार्स. म्हाताऱ्यानं केलाय घोळ, गावात झालाय बट्ट्या बोळ. अर्थात ते तर तुम्हाला माहितीच आहे. बघायचं आणि निघायचं. या कार्यक्रमातील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी याचा संबंध आढळल्यास करेक्ट कार्यक्रम केला असं समजावं. धन्यवाद. अण्णा अण्णा, मी चड्डी अण्णा, ढिला झालाय माझा गन्ना. मला कोण काय म्हणतंय का नाही त्याचा एका बुक्कीत फोडीन गुन्हा. माझी मखमली कोटा देसाना बहुतेक बँकेत गेली असल लाडक्या बहिणीचं पैसे आणायला. जाऊन दे सांच्या पारची जोडणा तर झाली माझी, नाहीतर माझं बी अंग लय कापतंय. लाट 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 लाट. चहाईला पैसा ढीक जातो त्या पडवळवाडीला हात करून. नाही तुला सांगतो. मग काय म्हणे राजा, अर्धी लाकडं गेली की ना मसनात तुझी, हात करायची सवय काय गेली नाही बघ. तर माझा तू नाद करू नको. लाकडा जरी मसनात गेली असली तरी खोडव जाम आहे अजून माझा. बरोबर आहे. क्या नवा तू कुठं गेलतीस मापटा हानीत? अरे गेलो होतो ते लाडक्या बहिणीचं पैसा आणायला बँकेत. मिळालं तिथं तर कुठं खऱ्याच आहे वय. हा सगळं कसं वशिल्याच आहे बघ. तोंड बघायचं, पुढं बोलवायचं, तोंड बघायचं आणि पुढं बोलवायचं. मग आणलंच का नाही अजून? काय विचारतोय? माझं टायमिंग झालंय. होय आणल्यात तुझ्या मड्या घालायला. मग दे त्यातली 100ची नोट दे. येतो पडवळवाडीच्या देशी बँकेत एफडी करून. चांगली एफडी केली असती तर मला बाहेर लपडी करायला कशाला लागली असती? काय बोलतीस? हे बाबा वसाड तोंडाच हे काय माझी पाठ सोडणार नाही. ए खोबऱ्या, हे घे 100ची नोट घे बाबा. तुझ्या सगळं लांबड लावाय मला काय येळ नाही बघ. पुढाऱ्याला ओढ नाही, धर्मवीरचा डाव नाही, हे माकडासनी ठाव नाही.
वेगळा विषय आहे ह्यो. माझं नाव आहे वाघराज आणि मला लाडानं म्हणतात वाघाट, कारण मला शाळेच्या पोरी आवडतात भन्नाट. टॉपचा विषय आहे की माझं नाव आहे नागराज, मला लाडानं म्हणतात नागाट. मला जी पोरगी नाही म्हणत्या तिची मी लिंबू करून लावतोय वाट. अरे की नाग्या बोल की रे वाघ्या, मला सांग एवढी माणसं का जमले रे? अरे अरे धर्मवीरचा कार्यक्रम आहे, माहित नाही मी तुला? तर वाघाला परिचयाची गरज नसत्या. जाऊन ते कान झाडीत खडकवणे. वाघाची दहशत जंगलात आणि आमच्या मंडळाची दहशत गावात, सांगायची गरज नाही. आणि एक सांगतो, कार्यक्रम बघून कोणी म्हणायचं नाही नो पॉइंट माझ्यावरच आहे म्हणून. बघायचं आणि निघायचं. ती जाऊन दे मर्दा, तुला परवा स्नॅपचॅट वर लागलेला हत्यार कुठे दिसत नाही रे गावामध्ये. कुठलं मर्दा, ती बी आहे खाती रेशन आणि करती फॅशन. त्या रेशनवर आठवले आम्हाला काय रेशन मिळालं ना बाबा, आणि त्या सरकारी नोकरदारासनी कसं काय मिळते ती चार चौकात नको सांगा बाबा. असं म्हणतेस, ठीक आहे जाऊन दे. तुला ती लफड कळलं का नाही रे? कुठलं ते रे ते धरू का तुला धरू? धरतोस कुठं? परवा गेलतो की फार्म हाऊसला. आता काय तुम्ही जातायचा फार्म हाऊसला, मग काय मज्जाच मज्जा. मग काय काय बाबा आज बसायला लागते बर का बाबा. मग आज मज्जाच मज्जा, मी देतो आज क्वार्टर. हा नुसती नाही मज्जा, डब्बल मज्जा. आणि मग काय गटरात जाऊन पडायचं. फुकटची मिळाल्यावर पडणारच की तू. मग मज्जाच मज्जा. बरं जायचं कुठं? मी काय म्हणतो, जरा घ्यायचा जिरा सोडा आणि करायचा वरच्या डागाला फोडा. मग काय मजाच मजा. कुठे जातेच मर्दा डागाला? त्या कड्याला बसलं की त्या कड्याचं दिसतंय आणि या कड्याला बसलं की ज्योतिबावरनं दिसते. सगळं सपाटच केलंय मर्दा. हो की मर्दा, बसायची सगळी पंचायती गेल्या, सगळं सपाट केले आणि गुजरातला नेले. मर्दा आयटमला घेऊन जायची सगळी गोचित झाल्या. आधी गेलतो फार्म हाऊसला, ते काय मला परवडेना म्हणून म्हणलं जायचं डागाला. तिकडे सगळं सपाटच केलंय. ती सोड मर्दा, आमचं अण्णा कुठं पिऊन पडली ती बघायला पाहिजे रे आधी. चल, कितींदा सांगितलंय पडवळवाडीला जाऊ नकोस, तरी हात करते आणि तिकडेच बोलते. आणि जर मी विचारलं तर म्हणते तरीट्यात ना आलो. होय होय होय, तुझं अण्णा मर्दा माझ्याच गाडीच्या आडवं येते आणि माझ्याकडेच 30 रुपये मागते. चल अण्णा कुठं आहे बघूया. चल 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 की चल. दारू प्या, रेमटून प्या, देशी विदेशी दारू प्या. आई बाप बोंबलत जाऊ द्या, बायका पोरं भीक मागू द्यात, पण दारू प्या, रिमटून प्या, देशी विदेशी दारू प्या. हे बघ आमचा अण्णा ओळखलं की कसं डुलते नाग डुलल्या गे. धरू का त्याला? धरू का? अण्णा पडले. अरे होय होय, उठीव की त्याला मर्दा, बघत काय बसला? अरे कोण रे बाळ तू? तुला माहित नाही काय? उठवायचं नसते, ढकलायचं असते. चांगलंच आहे काळ की म्हातारे. वय झालं तरी उठवून ढकलायची सवय काही गेलेलं नाही तरी. नाच पाहिजे, नाचाची वय काय आहे वय? तर अण्णा तुझा नाद एक दिवस मला गोळणे ऐकायला होणार. तुम्ही बाप याक नंतर घोळणं का नाही तर तवई का? पहिला ह्याला घरला सोडून येऊया. चल वाग्या. तर तू का गडबड करायलास मला माहितीये चांगलेच. 11:30 वाजले तर म्हटल्यावर तुझी झेंडा गाडी एसटीच्या मोहर लावाय नको. अरे नाग्या तुझी झेंडा गाडी म्हणजे रामाच नव्हे ती.
रामान होती त्या मिस्त्रीकडनं आणलेली यामा हा यामा 80,000 मोजल्यात त्याला, कळलं का? किती मोजलं म्हणलास? 80,000. 80,000 मोजल्यात, खरं त्यात 80 रुपये तर मोठलायच का त्यातल्या का? छानायचे ना घ्यायच्या नादाला लागू नको करतो, त्याला घरात टाकून येत. चल त्याच्या नादाला कुठे लागतेस? बर चल चल राहून चल घरला दंडात दुखतोय बघ. मग कुठे धरू आता? कुठं गावल तिथं धर. खरं साव काढण्याचं घराकडं सांग तुझं सांगितलं थुकू नको. चल चल तू. अगं बाया 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 एवढ्या वकूत झाला यो. अहो हे आमचं बसड्या तोंडातलं अजून कुठं आलं नाही की घरला. कुठं उलातला या कुणाला माहिती. आमचं दारुण तर पिऊन कुठं पडलं नसेल ना. मग म्हणजे 100 वर्ष आईच आहे मला. माझं नाव काढलं मी आज. कुठं आहेस नट मोगरे? मी आलोय बघ. आला सकाळी सकाळी कुणाच्या दारू पुजायला गेला तसा? गेलतो तुझ्या 5,000 पुसायला. का येणार होतीस जेवाय वाढायला? लय बोलू नकास, लय बोलू नकास. तुझं खायचं बंद आणि हगायची तरपड करीन बघ. मारशील एक दिवस या दारू पायी. अंधारला घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळत काळ कोपला. ए माझ्या बाबा, तुला काय व्हायच्या आधी तुला जेवाय वाढतो. चल रे बाबा चल. वाढतात करतात लगेच जेवतो बघ. चल चल आज चल. मला तुझाच आवडतोय. कुठं जाऊन बसलाय कुणास ठाऊक. अजून आला नाही माझा शोना. कधीची वाट बघते मी. अगं तू कशी आलीस गे कुंभा गल्लीच्या घोट्या एवढ्या पाण्यातनं? काय रे ती तुमची गल्ली? रस्त्यात डबरा हाय का डबऱ्यात रस्ता हाय तेच कळना. इकडे पाय टाकला की चपला पायात येतात आणि तिकडे पाय टाकला की पाकिट पायाला चिकाटतात. तशी बशी तुमच्या गल्लीतनं वरती आलोय बाबा. परत कधीच येणार नाही तुमच्या गल्लीला. मग तू चालतीस होय ती गल्लीत नाही गम्याला पात्याला करत. अरे नाग्या ही आहे होय तुझी आयटम. अरे मेन रोड न वडणी पिशवीत टाकून फिरती आणि गल्लीत गेल्यावर झाकून घेतती. अरे तू आणि कधी बघितलंस का तू बी असतीस नादाव? मीच नव्हे सगळी पोरं म्हणतात पिऊनात गेलो हुत्या लाल आणि आला बघ मेन रोड न माझा रापची कमाल. अशा नाही बघतो आमचा आम्ही लई नाटक करू नका. चल बरं झालं गेलं रक्ताड. उगाच माझी माप काढते. जाऊ दे तेवढाच आपल्याला मोकळा वेळ मिळेल. होय ग लई दिवसानं आपली भेट झाल्या. मला काय समजण्यात झालंय काय करू कसं करू कुठं करू झालंय नुसतं. हे बाबा सलान लावायला लागल असं काय करू नकोस म्हणजे झालं. अगं भीतीस कशाला? हाय की आपला माळाचा सरकारी दवाखाना. कसं बिला किती बिला कुठे बिला जाते रांगत. ए नको बाबा ती सुई लई जोरात टोचत्यात तिथं. सुई टोचत्यात दंडात आणि कळी त्या माणसं तरी बघ. आग्या अंगात गे. ते जाऊ दे सोड. गावात नवीन धबधबा झालाय तुला माहितीये काय? तिथं वय नको नको बाबा. का र असं का म्हणतोयस?
अगं तिथं तरण्यापेक्षा म्हातारीच लई येत्यात आणि धबधबा बघायला सोडून दुसरंच नाही बघत बसत्यात. राहू दे तिथं. मग तूच सांग कुठं जाऊया? चल तळ्यावर जाऊया तळ्यावर. तू ये तिकडनं आणि मी येतो हिकडनं. बंड्याचा स्प्रिंग पोटॅटो खाऊया आणि प्रेमाच्या 4 गोष्टी करूया. चल होय बाई, चल चल. बस बस, लय झाल्या प्रेमाच्या गोष्टी. आमचं बापू मला हुडकत असतील तिकडं. मी पण जातो बाई आता. बाय. करू नका काय. आईला कुठे गेले रे नाग्या? भेटाय गेले का खेटाय गेले कुणास ठाऊक. वाग्या काय म्हणतेस रे? अरे ये अरे बाबा कुठे गेलतेस? गपकी मारला. काम होतं एक. काम होतं एक. तुझं कसं झालंय माहितीये काय? हळूच पादायचं आणि वास कुठने येतोय म्हणायचं. झालाच लई बाप नाग्या. मी काय म्हणतो नाग्या, तुझ्या आयटमला सांगून मला बी काढतोच दी की बघून. लईच तुंबलेस की. दी की ए बाबा माझ्यापासून जरा लांबच उभा. एवढा बाद आहे रे मी येतो. दी की बघून दी की काढतोस. बरं असू दे थांब देतो. एखादी 9वी 10वीची सनी लिहून देतो तुला. त्या पण हाईत आता मिशा काढलेल्या पोरासनी अडकून. या पोरांचं पण झालंय आता अवघड. डोंगरावर हाणायचं आणि कुणाला सांगू नको म्हणायचं. बास आधीच नाही डोंगरावर मास. विषय करूया बास, नाहीतर मला लावाय लागल गळ फास. बस मर्दा, तुझ्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुला कोण हाय सांग. खरं हाय. बर ते जाऊन दे सोड. तू जरा शाळेत न जाऊन ये की. चल कर शाळेत आली काय तुझं काम? नाही काय नाही मर्दा, आमच्या आत्तीचा बोनाफाईड आणायचा आहे रे शाळेत. चल की जरा चल की. नाही मर्दा, त्या शाळेत मी तर नाही. का? तुला काय झालं? अरे त्या मास्तरांपेक्षा शिपायाचंच कौतुक लय झाले. नेमकं मास्तर कोण आणि शिपाई कोण कळणच झाले. गेलं की खेचाकते. खरंय मर्दा, बाहेरनं येते आणि आमच्यावरच टाकते. असं आहे होय. एक दिवस याचा मधल्या वाटाला पाहुणेरच करावा लागतो. बर ते जाऊ दे सोड. तो बोनाफाईड कशाला पाहिजे तुला? ते होय. अरे मर्दा 3,000 रुपये यायला लागल्यात नव्ह का लाडक्या बहिणीचे. त्याचाच फॉर्म भरायला रे. या फॉर्मची झाल्यात आता 17 झुंपडी. दाखल्यावर जन्मतारीखच नाही, आधार कार्डला नंबरच लिंक नाही आणि त्यातनं फॉर्म जर भरला तर मॅडमच जागेवर नाही. आणि ते नव्ह, त्या म्हाताऱ्या बायकांचं कसं झालं माहिती काय? फुकट फिरायसाठी वय घेतले वाढवून आणि वयोश्रीचे 3,000 बसल्यात आता घालवून. बरोबर वय मरला 3,000 रुपये काढाय जात्यात, पंचायत पर्यंत लाईन लावत्यात आणि मधी कोण शिरलं की एकमेकींच्या झिंजा उपडत्यात. वय अरे त्या लाडक्या बहिणींचं झाले, वयोश्रीवाल्या म्हाताऱ्यांचं झालं. आपलं काय? आपलं ह्याच्या 2 म्हशी आणि गाठायची MIDC, नाहीतर घे मुळी आणि चढफळी. चल जाऊया. चल 12वाडीत जाते, शाळा शिकवतो म्हणून पोरं आणते, हॉटेलमध्ये रात्री 12 पर्यंत कामाला लावते आणि आमच्या मंडळाला नाव ठेवते. धरू का तुला? धरू. अरे दारात झाड आहे केवड्याचं. दारात झाड आहे केवड्याचं. मी दारू पिऊन आलोय म्हणून मला समजू नका तुम्ही सगळी खुळ्या. घिरण्या हे वस्ताड तोंडाच्या घ्यायला काय लावलंय ते? काय म्हणतोय सर?
आता तुला काय म्हणून चालते माझी राणी, तू 35 गावाला बाणी. हा. तुझ्यासाठी म्हणू का मी 2 आनंद शिंदेची गाणी. अगो बया बया बया, मन की रे माझ्या राजा, काय म्हणतोस मन बघू. कांदा बटाटा आणि तू पावटा, लाल लाल पाहून तुझा टमाटा. कांदा बटाटा आणि तू पावटा, लाल लाल पाहून तुझा टमाटा. जणू तो भागतोय माळा, अगं जणू तो भागतोय माळा. सांग किती किलोचा आहे ग बाई तुझा दुधी भोपाळा. सांग किती किलोचा आहे ग बाई तुझा दुधी भोपाळा. हे टमके काय आली आज नाचून मस्तीला? काल सांच्या परी कुठे गेलतीस तू वस्तीला? काय म्हणतोय रे बेवड्या, तुझ्या नाकाची नोट आणि दाताची चिल्लर करीन बघ. तू करशील नाकाची नोट आणि दाताची चिल्लर, मी हलवून टाकीन तुझा सगळा पिल्लर. काय थट्टा समजायच नाही. अरे 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 काय लागला 2 जण भांडायला? मी इथं लागलोय माझ्या लग्नाची जोडणं लावायला. अरे बाळ तू काय काचा घासू नको, तुझी तडफड मला कळते की. अरे 4-5 एजंटांनी मी तुझा खुटा बायोडाटा दिलाय आणि वरनं चहा पाण्याला 2000 रुपये दिल्यात. आता फक्त मला 50 रुपये दे. त्या एजंटाचं बी असं झालंय, 2000 घेतय आणि मला म्हणतंय कसं का तुझं पोरग काय काम करतय. असं म्हणते, हा? मग त्याला जाऊन सांगायचं काय आमचं पोरग बिग बॉस मध्ये जाऊन झापुक झुपुक झापुक झुपुक करतय. बाई, काय हा प्रकार. अरे अण्णा, अरे अण्णा, हे अण्णा, अरे हे अण्णा. अरे काय झालं ना घ्या एवढं बोंबलायला? अण्णा, कुंभार गल्लीचा रस्ता आणि दोन्ही बाजूची गटार सुद्धा दिवाळीत मंजूर झाल्या. कुंभार गल्लीचा रस्ता मंजूर झाला एकदाचा. काय भारी झालं बाबा काम. कुंभार गल्लीचा रस्ता झाला, सुकानं माराय मोकला. काय झालं? काय झालं अण्णा? अरे अण्णा, 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 अरे अण्णा गेला होता अण्णा. ए अण्णा, लगेच कुठे गेला सर? हे कुंभार गल्लीचा रस्ता आणि गटार झाल्यावर मग त्यानंतर न जायचं होतंस की रे अण्णा. अरे अण्णा, डोंगरात झाड तोडत्याला काटक्याचं झाड कोण चोरून आणणार रे माझ्या अण्णा? अरे अण्णा, आता माझ्या लग्नाचं कोण बघणार रे अण्णा? पिंड काय होतास खरं, लय चांगला होतास की रे वकिला. अरे अण्णा, माझ्या 90चं 30 रुपये वाचले की रे अण्णा. अरे अण्णा, त्या दुकानातली मालाची उधारी कोण भागवायचं रे अण्णा? त्याच्या पोरगीचा मला मिस कॉल येऊन गेलाय की रे अण्णा. मला म्हणतीया तुझ्या बाबाची उधारी कोण भागवणार आहे रे असं म्हटली की रे अण्णा. आता डोळा मारायचं सोडून तुझ्या तंबाखूचं पैसे मला मागताय की रे माझ्या अण्णा. हे माझ्या वाद्या, अरे मला आता सगळंच खुल्लं करून गेलास की रे माझा राजा. अरे अण्णा, देव धुवून आणायला जायचं होतं, आता तुला धुवायची पाळी आली की रे अण्णा. PM किसानचं पैसे गेले की रे अण्णा. यंदाच्या पुराचा पंचनामा झालाय, त्याचे पैसे काय मिळणार नाहीत, तरी बी देवरासला पैसे वाया घालवलेस की रे अण्णा. आपल्या पोराची वरात काढायची होती, तवर साऊंडवर बंदी आणली की रे माझ्या राजा. अरे अण्णा, तुझे मेलेल्याचे डिजिटल लावायचं होतं की रे अण्णा. 10 दिवसाची मुदत देऊन तोंड बघून पैसे घेतात की रे अण्णा. अरे वाघ्या, शांतू शांतू, आता जोडणा करायला पाहिजे 12 दिवसाची. हे बघ, खर्चात लय पडू नग. आपण जिलेबी आणायची 1 किलो, तवर पावणं आणि त्यात 10 किलो, समजलं का? आणि 12 दिवसाचा कार्यक्रम घरगुती आहे. श्राद्धाचा कार्यक्रम मात्र पुढल्या वर्षी जोरात आहे.
आणि एवढंच सांगतो, पोरं शाळा सोडून गेलीत तर शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम हे शाळा करत असते आणि आमची शाळा लय खमकी आहे. #धर्मवीर बघायचं आणि निघायचं.